brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यावेळी भाऊक वातावरण झालं होतं. पार्थ पवारांना तर रडू अनावर झालं. अधिकारी आणि काही नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी त्यात म्हटलंय, आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. माननीय अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णय क्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे हीच माझी प्राथमिकता असेल. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम आणि आधार तसेच विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एक वचन देते की महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणानं कार्य करत राहीन. सुनेत्रा पवारांनी अशी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर टाकली. यासोबत त्यांनी 2 फोटोसुद्धा शेअर केलेत. त्यामध्ये एका फोटोमध्ये त्या अजितदादांना वंदन करताना दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.